नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे. कमळी इथे टेकडीवरती तशीच रात्रभर बसलेली असते. दुसरा दिवस उगवतो, सरूचा शोध चालूच असतो. इथे पोलीसही म्हणतात की कमळी बाळा, तू रात्रभर इथं बसली आहेस, तुला आता घरी केलं पाहिजे. कारण की जे काय आहे ते तुला आम्ही घरी येऊन सांगू ग. तू इथे किती उशीर बसणार आहेस? कमळी म्हणते नाही, काही जरी झालं तर मी इथेच बसणार आहे. मी आईचा शोध घेतल्याशिवाय जाणार नाही. तोपर्यंत इथे एक कॉन्स्टेबल येते, म्हणते कमळी बघ, मी रात्री तुला सांगणारच होतो आम्ही, पण सांगितलं नाही, कन्फर्म काही नव्हतं. बघ, ही साडीचा तुकडा तुझ्या आईचाच आहे का? कमळी जरा बॅक येते, म्हणजे जरा मागचा विचार करते, जेव्हा पहाडीवरून सरू पडलेले असते. म्हणते नाही, हा साडीचा तुकडा माझ्या आईचा नाही आहे. तोपर्यंत हे सगळेजणी म्हणतात कमळी जरा शांत डोक्याने विचार कर. बघ, विचार कर, तुझ्या आईचा तर साडीचा तुकडा नाही आहे ना? ती म्हणते नाही हो नाही, एका रात्रीमध्ये मी हे सगळं कसं काय विसरू शकेन? तोपर्यंत सगळेजण म्हणतात अच्छा ठीक आहे, एवढी पॅनिक होऊ नकोस तू. कमळी म्हणते ठीक आहे, तुमच्याबरोबरही मीही खाली येते आईला शोधण्यासाठी. ते सगळे काही जण तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ती काही ऐकत नसते. म्हणते काही नाही, खूप झालं, रात्र गेली, आता दिवस उगवला, तरीही आईचा काही आतापाता नाही आहे. मी आता शोधणार म्हणजे शोधणार, माझ्या परीने मी माझ्या आईला शोधणार. असं म्हणून कमळी खाली उतरते टेकडीच्या खाली आणि शोधायला चालू करतो. पण निंगेच्या हातामध्ये एक मोठा असा पुरावा हाती लागतो, तो म्हणजे सरूची चप्पल. म्हणते बघ बघ कमळी, ही सरू मावशीची चप्पल आहे ना? कमळी म्हणते हो ग हो, ही आईचीच चप्पल आहे. असं धरून चप्पल जवळ घेते, खूप रडते. म्हणते निग्गी म्हणते निग्गी म्हणते अगं शांत हो, रडू नकोस, तुला माहिती आहे ना, आपण शोधूया, त्यांना काही होणार नाही. असं म्हटल्यानंतर एक टायमिंगला पोलीस असेही म्हणायला लागलेले असतात की इथे खूप मोठी मोठी जनावरं आहेत, त्याच्यामुळे तुझ्या आईला रातोरात नेलंसुद्धा असेल त्यांनी. कमळी म्हणते नाही, काही जरी झालं तर माझ्या आईला काही होऊ देणार नाही आणि तिला काही होणार पण नाही. असं म्हटल्यानंतर ती पुन्हा शोध चालू करते. पुन्हा इथे गावामध्ये खळबळ मचलेली असते, कारण की शेजारच्या गावामध्ये एका हॉस्पिटलमध्ये एका जखमी बाईला ॲडमिट केलेलं असतं आणि तेच बंड्याला कळतं. बंड्याला कळल्यानंतर तो धावत पळत कमळीकडे येतो. निग्गी आणि कमळी म्हणते हा एवढा पळतोय कशासाठी, काय झालं काय नक्की? बंड्या म्हणतो अगं कमळे, शेजारच्या गावामध्ये आपल्याला एक बातमी कळाली आहे की तिथे जखमी बाई ॲडमिट झाली आहे. कमळीमध्ये चल चल बंड्या, लवकर जाऊया आपण, बहुतेक ती आईच असणार आहे, दुसरं तिसरं कोणी नाही. आणि इकडे दुसरीकडे असं काही पाहायला भेटणार आहे की नयनतारा ऋषीला खूप समजवण्याचा प्रयत्न करते की ऋषी, आत्ता तू सुधर, शांत डोक्याने विचार कर की तू त्या पोरीसाठी तू घरदार सगळं काही मला सकट तू सोडून निघाला आहेस. ऋषी म्हणतो हो निघालो आहे, कारण की ह्या घरामध्ये माझा कधी मानसन्मान झालाच नाही. सगळे तुमच्या विचार माझ्यावरती थोपले गेला आणि शेवटी दादा आहेच ना घर सांभाळायला, तेव्हा माझी काही ह्या घरामध्ये गरज नाही आहे. असं म्हणून ऋषी तिथून निघून जातो. नयनतारा डोळे एकदम पाणावलेले असते, तिचे रडत असते, राधिका रडत असते, पण हा रोहित मात्र हसत असतो. त्याचे एकदम सेम मनासारखं झालेलं असतं, जसं पाहिजे तसं झालेलं असतं. शेवटी नयनतारा त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते. राधिका म्हणते आई रडू नका, शांत व्हा. ऋषी पुन्हा त्याची चूक त्याला कळाल्यानंतर तो माघारी येईल, असं काही तो करणार नाही. तो रोहित म्हणतो आई काळजी करू नको, तू ना आता रूममध्ये जाऊन आराम कर, रडू नकोस, काय आहे ना, मी सगळं काही सांभाळायला तयार आहे. सगळं आपलं घरदार बिझनेस सगळं काही, तू कशाचीही काळजी करू नको. शेवटी ऋषी गेला ना, जाऊ देईल, त्याची त्याला चूक कळेल. आपण किती दिवस त्याला समजून सांगायचं, किती मागे लागायचं त्याच्या. असं म्हटल्यानंतर नयनतारा रूममध्ये जाते आणि इकडे अन्नपूर्णाच्या घरी पोलीस येतात. पोलीस आल्यानंतर अन्नपूर्णा म्हणते इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला जराशी मी त्रास दिल्याबद्दल माफी मागते, पण काय करणार, माझा जीव काही राहवत नाही आहे. आणि शेवटी बघा ना, राजन आणि मी सिद्धटेकला, म्हणजे कोल्हापूरच्या तिकडे एक गाव आहे सिद्धटेक, तिकडे निघालो होतो, पण काही कारणास्तव मला माघारी मुंबईला यावं लागलं आणि राजन दुसऱ्या गाडीने सिद्धटेकला गेला. मी तिथे बंड्यालासुद्धा फोन केला, पण तिथे राजन काही पोचला नाही आहे आणि बघा ना त्याचा फोनही लागत नाही, म्हणून मला खूप काळजी वाटत आहे. आणि त्याच टायमिंगला येते कामिनी.
कामिनी म्हणते, अगं वहिनी, पोलीस घरी, काय झालं काय नक्की? असं एकदम आश्चर्याने घाबराघुबरात जीव करून असं ती बोलत असते. अन्नपूर्णा म्हणते, काही नाही, राजन रात्रभर काही घरी आला नाही आणि त्याचा फोनही लागत नाही आहे, म्हणून मी बोलवलं आहे. आणि एवढं तुला घाबरायला काय झालं गं? कशाला एवढी घाबरली आहेस? तोपर्यंत कामिनी म्हणते, नाही, काही नाही गं, असंच मी वहिनी विचारलं. असं म्हणून कामिनी तिथून कल्टी मारते. कल्टी मारल्यानंतरनं इथे अन्नपूर्णा पोलिसांना सगळं काही सविस्तर सांगते, कशाला गेले होते, काय कारण, सगळं 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 विचारपूस करायला लागत असते. तोपर्यंत इथे कामिनी पटकन रागिनीपाशी येते. रागिनी म्हणते की, काय झालं आई, आपल्याला पार्टीबद्दल काही प्लॅनिंग करायचं आहे की नाही? कामिनी म्हणते, काय गं तुमच्या माया लेकींचं पार्टी 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 चालले? इथे घरामध्ये काय वाढून ठेवले, तुम्ही काय वाढून ठेवले, तुला कळतंय का नाही? राजन सिद्धटेकला गेला आहे, तुला माहीत आहे का नाही? तोपर्यंत कामिनी म्हणते, म्हणजे आपली रागिनी म्हणते, काय राजन सिद्धटेकला, कशाला घेत आहे तिकडं? गावच्या आपलं भेटायसाठी? मग जाऊ देल ना, जाऊ देल, त्याला काय करायचं आहे आपल्याला? अगं मूर्ख मुलगी, तुला कळत नाही का? तिकडे गेल्याच्या नंतरनं सगळं काही सरूचं सत्य त्या राजांच्या समोर आल्यानंतर काय करणार आहेस तू? हातावर हात बसून हसत बस, अशीच बोल. तोपर्यंत रागिनी म्हणते, हो हो, खरं आहे का आई, तुझं खरं आहे. कामिनी म्हणते, जरा ना स्वतःचं डोकं वापरायला शिक जराशी, सगळं काही आईनंच करायचं आहे का? असं म्हणल्यानंतर ना रागिनी म्हणते, हो ना, खरंच आहे तुझं, काय करायचं आपण आता? कामिनी म्हणते, काही करू शकत नाही, कारण ती म्हातारी पोलिसांना सांगत होती की त्याचा काही फोन लागत नाही, आता पता नाही आहे, काय झालं आहे कुणास ठाऊक, देव जाणे. तिथं गेल्यानंतर जर कळालं त्या साधन म्हणजे त्या सरूचं सत्य, तर काही खरंच नाही बघ आपलं. येणाऱ्या भागामध्ये आपण पाहूयात की नक्की ही कमळीची आई सरू भेटेल का, जिवंत असेल का? सरू आणि कमळीची भेट होईल का? ऋषी आपल्या कमळीला आधार देऊ शकेल का, माघारी येतोय तो? पाहूयात आपण येणाऱ्या भागामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओ आलेले आहेत, त्याला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटही करा. बाय सगळ्यांना.